त्यांचे बारकोळे बारकोळे आणले का तुमच्या पाण्यावर? आम्ही नाही आणले ते यांनी आणले. कुठे ते आपले अरे असं दिसतं अरे इथून दिसतं ना का भारी. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं माहिती का, हा जो प्लॉट आहे तो कावेरी 6266 आहे आणि आपण दुसरीकडे प्लॉट आहे ते इतर वाहनाचा आहे. आपण दोन्ही वाहनाचे कंस काढून आणले आहेत. तर आपल्याला काय करायचं, इथं दोन्ही वाहनाच्या कणसाचं वेट करून दाखवतो. त्याचं कारण असं आहे की कानिस घट्ट आणि मजबूत, आणि ज्या कणसाचं वेट जास्त येतं त्याचं उत्पन्न नक्कीच शेतकऱ्यांना जास्त भेटतंय. तर आपण काय केलं आहे, कावेरीचे 6266 वाहनाचे 5 कणस घेतलेले आहेत हा, आणि हे इतर कंपनीच्या वाहनाचे 5 कणस घेतलेले आहेत. एक मिनिट, ते एक कणीस टाका. आपण काय करू, वेट करून बघू हा. एक आता आपण एक कावेरीचं 1 कणीस टाकू हा, 5 कणसाचं वेट करून टाकू. एक हे इतर कंपनीचं 1 कणीस टाका. आपण आता हे कावेरीचे 2 कणसाचं वेट करू हा. 2, हे 3 टाका, ते 4 टाका, 5 टाका, ते 1 टाका. हे 3 कावेरीचे 3 कणस आहेत आणि इतर कंपनीचे 5 कणस आहेत. हे बघू शकता तुम्ही, इतर कंपनीचे 5 कणस आणि कावेरीचे 3 कणस. 3 कणस असतानाही वेट जास्त आहे. तुम्ही बघू शकता. आपण शेतकऱ्याला दाखवण्याचं कारण असं आहे की इतर कंपन्याचे जे तुम्ही बाजरी लावता तर त्याचं कणीस हे घट्ट दिसत नाही आणि बारीक पडतं, आणि आपल्या कावेरीचं कणीस हे घट्ट पडून एकदम मोठं कणीस आणि मजबूत आहे. ह्याच्यामुळं काय होतं माहिती का, उत्पन्नात नक्कीच फायदा होतो. आपल्या पाखराला खाण्यासाठी लवकर सोपं जात नाही. दुसरी गोष्ट, पावसाळ्यात जर लागवड केली तर हे घट्ट कणीस असल्यामुळे ह्याच्यात पाणी साचत नाही. पाणी न साचण्यामुळे डबल त्याला कोंब येतं ना, कोंब न येण्याचे चान्स कमी राहतात. दुसरी गोष्ट, इतर कंपन्याची बाजरी पडलेली, आपली बाजरी पडलेली नाही. तिचं दाट मजबूत, जे ताट आहे ना, ताट म्हणतो आपण, ते मजबूत असल्यामुळे ते पडलेलं नाही. तर तुम्ही बघू शकता इतर कंपनीचं आणि आपलं कावेरी सीडचे 3 कणस आणि इतर कंपनीचे 5 कणस. चला, धन्यवाद.